Hello friends, now we are going to learn lesson number 7 circle. सर्कल या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 29 आपण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम सेट सोडवण्यापूर्वी त्रिज्या व व्यास यामधील संबंध आपण अभ्यासणार आहोत. रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड डायमीटर. द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस इज द लेंथ ऑफ इट्स रेडियस. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. ऑल द डायमीटर्स ऑफ अ सर्कल आर ऑफ द सेम लेंथ. एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात. एका वर्तुळामध्ये असे असंख्य डायमीटर्स असतात आणि ते सर्व डायमीटर्स समान लांबीचे असतात. आता आपण प्रॉब्लेम सेट 29 सोडवूया. त्यातील पहिला क्वेश्चन, इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर व्हॉट विल इट्स डायमीटर बी. वर्तुळाची त्रिज्या जर 5 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा डायमीटर किती असेल. डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो. डायमीटर इज इक्वल टू रेडियस इंटू 2. रेडियसची आपण दुप्पट केली की आपल्याला डायमीटरची लांबी मिळते. रेडियस आहे 5 सेंटीमीटर. 5 इंटू 2 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर रेडियस असलेल्या वर्तुळाचा डायमीटर आहे 10 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 2, if the diameter of a circle is 6 centimeter, what will its radius be? वर्तुळाचा व्यास 6 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइड बाय 2. रेडियस ही डायमीटरच्या निम्मी असते. डायमीटर आहे 6 सेंटीमीटर, त्याला आपण 2 ने डिवाइड करू. 6 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर डायमीटर असलेल्या वर्तुळाची रेडियस आहे 3 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 3, कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय फिलिंग इन द ब्लँक्स. या ठिकाणी रेडियस आणि डायमीटर दिलेला आहे. यातील पहिल्या उदाहरणामध्ये रेडियस आहे 4 सेंटीमीटर. डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो म्हणून इथे डायमीटर असणार आहे 8 सेंटीमीटर. दुसऱ्या उदाहरणामध्ये डायमीटर दिलेला आहे. डायमीटर आहे 16 सेंटीमीटर. रेडियस ही डायमीटरच्या निम्मी असते त्यामुळे 16 सेंटीमीटरच्या निम्मी होतात 8 सेंटीमीटर. त्यामुळे रेडियस असणार आहे 8 सेंटीमीटर. तिसऱ्या उदाहरणामध्ये रेडियस 9 सेंटीमीटर आहे. डायमीटर हा त्याच्या दुप्पट असणार आहे म्हणून डायमीटर असेल 18 सेंटीमीटर. चौथ्या उदाहरणामध्ये डायमीटर दिलेला आहे. डायमीटर आहे 22 सेंटीमीटर. रेडियस ही त्याच्या निम्मी असणार आहे. 22च्या निम्मे होतात 11 म्हणून रेडियस आहे 11 सेंटीमीटर. मुलांनो, प्रॉब्लेम सेट 29च्या माध्यमातून आपण रेडियस आणि डायमीटर यांचा एकमेकांशी असलेला संबंध अभ्यासला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॉब्लेम सेट 30 अभ्यासणार आहोत. धन्यवाद.